आजकाल उन्हाळा खूप वाढला आहे. त्या उन्हामुळं आपल्याकडं हीट स्ट्रोक किंवा उन्हामुळे जे बाकीचे आजार आहेत, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असेल, उलट्या, जुलाब, मळमळ, डायरिया हे आजार आपल्याकडे प्रामुख्यानं आता हॉस्पिटलमध्ये त्यांची भरती झालेली आपल्याला दिसते. तर मित्रमैत्रिणींनो काय करायचं? पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, उन्हाळ्यात हीट स्ट्रोक का बसतो? एकतर भर उन्हामध्ये बाहेर पडणं, शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणं, स्कार्फ किंवा टोपी न घालता बाहेर पडणं, कंटिन्युअस उन्हामध्ये एक सतत 3 ते 4 तास काम करणं, त्यामुळे हीट स्ट्रोक बसू शकतो. यामध्ये हीट स्ट्रोक बसण्याची लक्षणं म्हणजे पेशंटला चक्कर येते, उलटी मळमळ होऊ शकते, चक्कर येऊन तो पडतो आणि त्याच्यामध्ये त्याचा रक्तदाब वाढू शकतो, मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. हे सगळे आजार टाळायचे असतील तर काय करायचं? पहिला महत्त्वाचा मुद्दा, कुठेही बाहेर पडताना स्कार्फ बांधून, गॉगल, चष्मा घालून बाहेर पडावे. सतत आपल्याबरोबर पाण्याची बॉटल ठेवावी आणि कंटिन्युअस एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरानं सतत पाणी पित राहावं. नंतर कंटिन्युअस 3 ते 4 तास सलग उन्हात काम करू नये. थोडा मध्ये एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊन, सावलीत बसून, झाडाखाली बसून पाणी घेऊन मग आपलं काम कंटिन्युअस ठेवावं. विशेषतः शेतकरी वर्ग जो आहे, जो उन्हात कंटिन्युअस काम करतो, त्यांच्यासाठी हा सल्ला महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळी हीट स्ट्रोकची लक्षणं दिसू लागतात, मळमळ आल्यासारखं होणं, चक्कर होणं, अचानक बेशुद्ध पडणं, त्यावेळी जवळच्या आसपासच्या लोकांनी घरगुती उपचार न करत बसता त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं.